नमस्कार. मी हर्षदा क्रिएटिव्हमधून बोलते. तर मी भाजी आज आहे ना, थोडं तेल घातले, थोडी मोहरी आणि थोडं हिंग. हां. आणि ही चंदन बटव्याची भाजी आहे. हां. ही चंदन बटव्याची भाजी आहे. आता मोहरी तडतडली. लसूण घातला, थोडंसं तिखट, थोडी हळद. हं? हळद, तिखट, हिंग. आणि मी ही भाजी कोरडीच करते. तर बघा आता. आणि ही मी धुवून चिरून घेतली आहे. तर हे बघा, ही मी सगळी आता कढईमध्ये घालून घेतली आहे भाजी. आणि आता थोडंसं चिमूटभर मीठ टाकणार आणि मग ती मिक्सअप करणार. हं? हं. तर हे बघा, भाजी मी केलेली आहे. हां. तर खूप सुंदर होती भाजी. आणि ही थंडीमध्ये जरी तुम्ही खाल्ली तरी तुमची वर्षभर छान ताकद राहते. त्यामुळे ही तुम्ही भाजी खा आणि मुलाबाळांना तंदुरुस्त ठेवा. खूप सुंदर भाजी होते आणि कलर तितका अप्रतिम दिसतो. खूप सुंदर होती भाजी ही आणि चवीला पण. तर आज माझा बेत काय माहिती आहे की ही चंदन बटव्याची भाजी भाकरी कोणी नाही आहे, पण मला भाजी चिरायला वेळ लागला जरा थोडा. मग त्यामुळे छानपैकी भाजी ही निवडून धुवून स्वच्छ करून मी ही सुंदरपैकी चिरली. आणि आता छान परतून ही भाजी खाणार. तर तुम्हाला पण खूप आवडेल. आणि ही खरं सांगू का, म्हणजे ही भाजी जी आहे ना, तर ही खूप तब्येतीला पौष्टिक असते. आणि काय म्हणतात, आता ही खरंच शेतात आपोआप उगवते. म्हणजे की जसं समजा आता ऊसाचं शेत आहे, तर ऊसाच्या बांधाच्या साईडला ही भाजी आपोआप उगवते. जिथं ऊस उगवेल तिथं ही चंदन बटव्याची भाजी आपोआप येते. आणि मुलांना आपल्या ह्या पौष्टिक भाज्या तुम्ही थंडीत खायला घाला. ही आहे. नंतर मग हरभऱ्याच्या कवळ्या पानांची आहे, भोपळ्याच्या पानांची आहे, नंतर काळा माठ आहे, नंतर अजून तुमची भाजी हां मोहरीच्या पानांची आहे. अशी भरपूर भाज्या आहेत. तर त्या काय मुलांना जर तुम्ही खायला आणि भोपळ्याच्या पानांची, कोवळ्या पानांची जरी तुम्ही भाजी केली ना, तर ती खूप सुंदर अप्रतिम चव लागते. आणि अशी तुपकट छान. माझ्याकडे आता सध्या आहे, पण ती अशी कवळी पानं नाही आहे, त्यामुळे ती भाजी दाखवू शकत नाही. पण मी थोडेच दिवसांनी तुम्ही जर म्हणत असाल तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. तर
माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही एवढे व्ह्यूज दिले त्यामुळे मी सगळ्यांचे धन्यवाद देते. धन्यवाद. थँक्यू. बघा सुंदर असा सुगंध येतोय. आ हा 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 असं वाटते की आत्ताच खावी. खरं सांगू का, असं वाटते आत्ताच खावी वाटते ही भाजी. त्या पण जाम भारी वास येतोय असा सुगंध. मला असं मोबाईलमध्ये तुम्हाला जर सुगंध देता येत असताना तर खूप भारी झालं असतं. पण खरंच भारदार आणि एकदम भारी झाली. जस्ट लाईक अ वाव. थोडंसं मी परत मीठ टाकलं मग अशी थोडं अगदी थोडंसं टाकलं होतं कारण भाजी ही थोडी शिजून कमी होती त्यामुळे ना मी थोडं कमी टाकलं मीठ. पण भाजीचा इतका अप्रतिम सुगंध येतोय की असं वाटतं की आत्ताच कढईतली घेऊन भाजी खावी. इतकी बहारदार भाजी. वास तर असला खूप अख्खा घरभर त्याचा वास पसरला आहे. हा 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 हा. तर आता ही भाजी झाली आहे आणि आता मी जेवायला घेणार आहे. आणि मी